असेल. आता मी काल खेडला होते मांजरेवाडीमध्ये, तिथे सुद्धा नातेवाईकांनीच मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या केली. अशा ज्या घटना घडतात यामध्ये आपण ते विषय घेत असतो, पण पुण्याच्या आजूबाजूला असेल, राज्यामध्ये इतर ग्रामीण भागामध्ये असेल, वाड्या वस्त्या आणि पाड्यांपर्यंत आमचा आवाज कधी जाणार. त्याच्यामुळे त्या भागामध्ये अशा जेव्हा घटना घडतात ते सुद्धा माध्यमांच्या समोर आले पाहिजेत. आणि माझी या निमित्तानं लोकशाहीला मनापासून विनंती आहे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून विनंती आहे की पहिल्या पानावरती आज येणारी बातमी तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत पहिल्या पानावरतीच राहू द्यावी. पहिल्या पानावर येणारी बातमी उद्या दुसऱ्या पानावर जाते, तिसऱ्या दिवशी ती शेवटच्या पानावर होऊन गायब होते. जसं नीलमताईंनी सुद्धा सांगितलं की त्या घटनेचं काय होतं हे आम्ही दाखवत नाही, आणि तो प्रश्न फार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा आम्हाला लोकांमधून विचारलं जातं की तुम्ही सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट केला आणि चार्जशीट ही 15 ते 16 दिवसामध्ये दाखल होती. कालची सुद्धा खेडमधल्या घटनेमध्ये 16 दिवसामध्ये चार्जशीट दाखल होतीये. जतल्या घटनेमध्ये 12 दिवसात चार्जशीट दाखल होतीये. इतक्या कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल होत असताना खरं तर पोलिसांनी केलेला तपास आणि प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी पुरावे सादर करणं हे सगळं करत असताना फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट करणं आणि न्याय देणं, पण हे समोर कुठंच येत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस लोक आम्हाला विचारतात की तुम्ही फक्त सांगितलं पण पुढे काय झालं, पण पुढे काय झालं याच्यावरती आमचा फारसा लोकांचा आमच्या सांगण्यावरती विश्वास नसतो जितका तुमच्या माध्यमांवरती असतो. आणि म्हणून या निमित्तानं मला सांगायचंय, आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट क्रिएट करत अगदी 12 ते 15 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करून आरोपीला फाशी दिलेल्या ज्या घटना आहेत त्यामध्ये कोल्हापूरच्या खोचीगावची आहे, मावळच्या कोथुर्णीची आहे, त्याच भोरच्या कातकरी समाजाची आहे. आणि यामधल्या आरोपींना फाशीची शिक्षा जर होत असेल पण ती आपल्या माध्यमातून कुठे समोर आलीच नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सांगितलं जातं की खरंच आरोपीला शिक्षा होती का, तर हो होते. हा लढा लढावा लागेल, तो मांडावा लागेल. आणि म्हणून लोकशाहीला देखील माझी विनंती आहे, जिथं जिथं कायद्याच्या चौकटीतून लढत असताना पीडितेला न्याय आणि आरोपीला शिक्षा झाली ते आपल्या माध्यमातून आपण जर मांडलं तर खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत असताना विकृतीला टेचून काढत पीडितेला न्याय देते ही भूमिका देखील फार महत्वाची असं मला वाटतं. तुमची विनंती नक्कीच आम्ही मान्य करू आणि ती फॉलो सुद्धा. धन्यवाद. रुपालीताई, अगदी शेवटचे 2 महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला विचारते की बऱ्याचदा म्हणजे केवळ मुंबई पुण्यापुरता आता हे सगळे प्रश्न मर्यादित नाहीयेत, गाव खेड्यापर्यंत हे सगळे प्रश्न पोहोचलेले आहेत. आणि प्रश्नाची दाहकता जसं 12 कोसांवर भाषा बदलते ना तशी प्रश्नांची दाहकता सुद्धा तितकीच गंभीर होत जाते. पण बऱ्याचदा काय होतं की अजूनही लोकांना नाही माहितीये तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं.